नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण व्यवस्थितरित्या अल्जेब्राची सिरीज, मॅथ्स पार्ट 1 ची सिरीज व्यवस्थितरित्या सर्व काही एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट सोडवत आलेलो आहेत. आता आपण काय करणार आहोत, आपण सर्व काही व्यवस्थित सोडवता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 पर्यंत पोहोचलेलो आहोत. तर 2.2 मध्ये आपल्याला काय काढायचे, रूट्स काढायचे. तर ते रूट्स कसे काढायचे तेही व्यवस्थितरित्या तुम्हाला मी समजून सांगणार आहे. तर बघा, तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अपडेटेड व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर बघा, आपण सर्वात अगोदर काय करणार आहोत, बघा इक्वेशन काय दिले आपल्याला, x² - 15x + 54 = 0. आता याचे रूट्स कसे पाडायचे, तर बघा सर्वात अगोदर काय करायचं, 1च्या अगोदर काही नाहीये म्हणजे काय असतं, xच्या अगोदर काही नाहीये म्हणजे काय असतं, नेहमी 1 आणि हा शेवटचा असतो. आणि इथला म्हणजे आपला हा कोऑर्डिनेट a आणि कोएफिशियंट c, ह्या ac लक्षात ठेवायचं, a आणि c ह्या दोघांची काय करायची आपल्याला मल्टिप्लिकेशन, म्हणजे 1 × 54. 1 × जर 54 केलं आपण तर काय आन्सर येतं, 54. आता लक्षात घ्यायचंय, मध्ये काय आहे सेंटरला -15, तर इकडे काय लिहायचं, -15. आता आपल्याला काय करायचंय की ह्या 54चे असे कोऑर्डिनेट शोधायचे, 54चे असे कोऑर्डिनेट शोधायचे की ज्याचा आन्सर काय येईल, -15. आता बघा 54 ला 9 6 जा किती होत असतं, 54. 9 6 जा किती होईल, 54. आणि जर आपण मायनस मायनस केलं तर -9 - 6 किती आन्सर येईल, -15. आता हे जे साइन आहे मायनसचं, हे याच्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला ह्या दोघांना कसे सिम्बॉल्स द्यायचे, कळालं. तर -9 - 6 = -15 आणि 9 × 6 54, कळालं. याचे आपण कोऑर्डिनेट्स घेतले आणि ते कशाच्या बरोबर यायला पाहिजे, -15च्या. त्यांची ऍडिशन नाही तर सबट्रॅक्शन करून -15 असं आलं पाहिजे, कळालं व्यवस्थित. इथे ऍडिशन आहे म्हणून ऍडिशन करून आले पाहिजे, बरोबर. आता बघा, हे -9x आणि -15च्या जागी आपण काय करूयात, -9x आणि -6x हे कोऑर्डिनेट्स आपण लिहिणार आहोत. तर x² जसंच तसं, मग -15x च्या जागी काय, -9x - 6x, बरोबर. आणि हे +54 जसंच तसं. आता -9x - 6x = काय होतं, -15xच, बरोबर. तसंच बघा, आता हे दोघं कॉमन घ्यायचे आणि हे दोघं कॉमन घ्यायचे, बरोबर. x² - 9x, याच्यामध्ये x किती वेळेस आहे, 2, आणि इकडे x किती वेळेस आहे, 1. मग तो काय घ्यायचा, कॉमन. उरलं काय, याच्यामधून 1x उरला आणि -9x मधून 9 उरला. हे झालं आपलं पहिलं सॉल्व. आता दुसरं याच्यामध्ये काय करायचं, 6x, म्हणजे याच्यामध्ये बघा 6 कॉमन आहे, 6 9 जा 54, याच्यामधून 6 घेतलं, मग याच्यामधून उरलं काय, x, आणि इथं 6 9 जा 54 होतं, मग दुसरं काय उरलेले 9, मग -6x + 9 = 0. तर बघा पुढे जे कॉमन घेतलेलं आहे ते आपल्याला अगोदर घेऊन घ्यायचं आहे, x - 9 x + 9 हे आपल्याला x - 9 सॉरी, इथे आता बघा इथे x + 9 येणार आहे, पण हे मायनसचा साईन आहे, तर बाहेर जर मायनसचं साईन असलं तर मध्ये काय होतं, साईन चेंज होत राहतं. मग इथे प्लसच्या जागी काय होणार आहे, -9, कळालं. तर दोघांकडे काय -9 - 9 कॉमन, तर मग x - 9 इथे आणि इथे काय x - 6 जे बाहेर आहेत ते x - 6 इकडे = 0. आता बघा x - 9 = 0 घेतलंय आणि x + 6 = 0, असे दोन कोऑर्डिनेट्स आपल्याला भेटणार आहेत. तर x आहे, तर मग इकडे -9 आहे, तिकडे जाऊन काय होईल, +9, मग x = 9 आणि x = इथे -6 आहे, तिकडे जाऊन काय होईल, +6, मग x = 6. आता बघा काय, x = 9 आणि x = 6 हे दोन कोऑर्डिनेट्स आपले आलेले आहेत. तर 9 and 6 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे आपल्याला अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. आता बघा सेकंड एक्झाम्पलकडे वळूया. सेकंड एक्झाम्पलकडे बघा, इथे -20 आहे आणि इथे काय 1, तर 1 × -20 किती होतं, -20. आता इथे काही नाही म्हणजे काय 1, तर आपल्याला या दोघांची सम करून आपल्याला दोघांचं सबट्रॅक्शन करायचं की काय आन्सर आलं पाहिजे,
काय आन्सर आलं पाहिजे 1. तर बघा +5 - 4 म्हणजे 5 4 चा किती होतं 20 आणि प्लस मध्ये उत्तर आहे. जर -1 असतं इथे तर आपण काय घेतलं असतं -5 + 4, पण इथे काय आहे +1 आहे, मग +5 - 4 आपण घेतलेलं आहे. आता बघा x² + 5x - 4x - 20 = 0. आता x याच्यामधून याच्यामध्ये काय x × x आणि इथे काय 5 × x, मग याच्यामधून x आणि याच्यामधून x काय घेईल कॉमन आणि x + 5 जसं तसं मध्ये. आता इथे पण बघा 4 × x - 5 4 = 20, मग इथे 4 इथे 4 हे काय झालं -4 कॉमन घेतलं तर x - 5. आता बघा इथे -4 आणि x - 5 बाहेर मायनस आहे म्हणून मध्ये काय होईल x + 4 साइन चेंज होईल बरोबर. तर -4x + 5. तर बघा x + 5 कॉमन इथे आणि x - 4 इथे, x - 4 जे कॉमन नाही येते इथे. तर बघा x + 5 = 0 और x - 4 = 0. आता इकडे +5 तिकडे गेल्यावर काय होईल -5, मग x - 5 आणि इकडे +4 -4 आहे तिकडे गेल्यावर काय होईल +4, मग x = 4. -5 and 4 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या इक्वेशनचे रूट्स कोणते -5 आणि 4. कळालं तुम्हाला? जर समजत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद देत चला. आता आपण ही फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल झालेलं आहे. आपण आता पुढच्या एक्झाम्पलकडे वळूयात. बघा आपण आता थर्ड क्वेश्चनकडे वळूयात. थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय 2y² + 27 + 13 = 0. आता आपल्याला नेमकं म्हणजे फॅक्टर्स कशाचे पाडायचे हे आपल्याला पहिले समजायला पाहिजे. की बघा लास्टचा आपण बघा ax² प्लस इथे b + c आहे. तर ABC मधून आपल्याला फक्त a आणि c चा गुणाकार करून त्याची ऍडिशन किती आली पाहिजे 27 आली पाहिजे. चालू आहे का? यांचा गुणाकार करून ऍडिशन किती आली पाहिजे 27 आली पाहिजे. तर बघा 2y², आता 13 × 2 किती होतात 26, मग ऍडिशन किती पाहिजे आपल्याला 27 बरोबर. ऍडिशन 27 पाहिजे तर 26 + 1 किती होतात 27. मग दोघांना जरी आपण पॉझिटिव्ह साईन दिलं तर प्लस प्लस काय होतं +26 + 1 27. तर इथे बघा आपण इथे हे एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे आणि काय करायचं की इथे लिहिताना बघा 2y² + 26x + 1x + 13 = 0. तर बघा 26x मधून आपल्याला काय कॉमन काढायचं आहे 2y म्हणजे 2y² 2 × y × y, इथे y लिहूयात y × y. मग याच्यात काय कॉमन आहे 22y, याच्यात काय येईल कॉमन येईल आणि y प्लस उरलेलं काय राहील 13 मिडल मध्ये. आता याच्यामधून पण आपण जर करायला गेलो तर याच्यामधून बघा 1y + 13 मधून काय कॉमन येईल 1 आणि y + 13 जशाच तसं = 0. आता y + 13 इथे घेऊयात आणि परत 2y + 1 इथे घेऊयात. आता y + 13 = 0 और 2y + 1 = 0. आता इकडे लक्ष द्यायचं आहे की y + 13 आहे तिकडे गेल्यावर काय होईल -13 और 2y इकडे तिकडे +1 इकडे तिकडे गेल्यावर काय होईल -1. आता इकडे 2 पण कशामध्ये मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर काय होईल डिवाइड, मग -1/2 y = -1/2 आणि y = काय -13. देअरफॉर -13 and -1/2 are the roots of given quadratic इक्वेशन. कळालं तुम्हाला? आता हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. आता पुढचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.